नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन फूड ब्लॉग मध्ये। मला माहित आहे की आपल्या चॅनलवरती भरपूर दिवस झाले फूडचे व्हिडिओज येत नाहीये। माझ्या थोडा कामानिमित्त मी बाहेर असल्यामुळे आणि ऑर्डर्स वगैरे चालू असल्यामुळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते, पण आता रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। मी आता आलोय गांधारी रोडवरती आणि इकडे एक शॉप उघडलंय ज्याच्याकडे मला काहीतरी युनिक आयटम दिसलाय। आता मी त्याच्याकडे जातो आणि काय काय त्याच्याकडे आयटम आहे मी विचारतो आणि कोणता तरी एक आयटम जो युनिक असेल तो आपण ट्राय करूया आणि मीच तुला खाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स वरून सांगतो की तो आयटम कसा होता। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपण आलो आता डीजी पिझीला आणि इथे आतमध्ये जाऊया आणि बघूया की काय काय युनिक आयटम आपल्याला इथे खायला भेटणार आहे। तसं इथे बोर्ड लावलेलाच आहे, पण आतमध्ये जाऊया आणि त्यांनाच विचारूया की त्यांच्याकडे काय युनिक आयटम है। नमस्ते भाई। ओके, तो क्या क्या है अपने पास? इटालियन पनीर है, मैक्सिकन पिज़्ज़ा है, पनीर टिक्का पिज़्ज़ा है। अच्छा, पिज़्ज़ा है क्या ज़्यादातर? हाँ, ओके। और ये मुझे कुछ पनीनी दिख रहा है, ये पनीनी क्या है? पनीर में मतलब ब्रेड में आएगा, उसमें सॉस आएगा, सब आएगा। अच्छा, सॉसेस वगैरह में बनता है। और उधर कुछ इटालियन लिखा है, मतलब इटालियन पनीनी है क्या? मतलब उसमें ब्रेड आएगा, ब्रेड का ऊपर मतलब सब्जी वगैरे आता है वैसे में क्या? ओके, तर मला सुद्धा मी पण कन्फ्यूज आहे आणि मी पहिल्यांदा पनीनी म्हणून ऐकलेलं आहे। तर आता आपण पनीनी ट्राय करूया, नेमका हा काय प्रकार आहे। भाई पनीनी बनव, इटालियन पनीनी। हा त्यांचा सेटअप आहे गाईज। आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा मेन्यू कार्ड आहे त्यांचा आणि इथे बघा पनीनी लिहिलेलं आहे। तर आता आपण बघूया की पनीनी नेमकं काय आहे। ये ब्रेड रहता है क्या भाई? ओके, तो बघा हा ब्रेड आहे मित्रांनो। क्या नाम है इसका? पनीनी, इसको ही पनीनी बोलते हैं क्या? ओके। तर आता ते आपल्याला प्रोसेस करून दाखवतील नेमका काय प्रकार आहे तो। ब्रेडचं नावच पनीनी आहे। अच्छा, वो सब में वगैरह में मिलता है वैसा है क्या? सब में मिलता है वो? अच्छा, तो बघूया आपण नेमकं काय आहे। बटर लगाएगा। ओके, फर्स्ट बटर येईल त्याच्यावरती। ऊपर नीचे दोनों बाजू में? ओके, खाली वरती दोन्ही बाजूला बघा बटर लावून घेतलं एकदम। हे बघा, मस्तपैकी एकदम बटरचा लेप लावून घेतलाय त्याच्यावरती। और ये ऊपर ऐसा काला काला दिख रहा है, वो क्या कोथमीर है? ये ऊपर ऐसा काला काला है, वो क्या है? मतलब इसमें टेस्ट आता है। अच्छा, टेस्ट के लिए है क्या वो? ओके। ग्रीन चटनी। ओके, ग्रीन चटनी है बघा। कोथिंबीर पुदीना उसका है क्या वो? ये चटनी और पुदीना का, धनिया का, पुनिया धनिया का ना चटनी है। चिपोटली सॉस है। ओके, कौन सा सॉस है? चिपोटली। चिपोटली। ओके, सॉस बघा वेगळाच नाव आहे, चिपोटली। आता त्याला ती लावून घेत आहेत। एक चटणी वरून लावली आणि एक सॉस वरून लावलेला आहे। चिपोटलीचा सॉस वरून लावलेला आहे त्यांनी। हे बघा, भाई। और ऐसे मुझे एक सवाल है कि इटालियन और मैक्सिकन में क्या फ़र्क रहता है? मैक्सिकन में कौन आएगा? मैक्सिकन में कॉर्न आता है क्या? हाँ। ओके, और इटालियन में? पनीर आएगा। इटालियन में पनीर आएगा। ओके, तर मित्रांनो ऐकलं तुम्ही, इटालियन मध्ये पनीर येतं आणि मॅक्सिकन मध्ये कॉर्न येतं। तर आता आपण इटालियन सांगितलं आहे तर ते आपल्याला पनीर काढून देतील। तर गाईज हे बघा, पनीर त्यांनी काढलेलं आहे आणि पनीर पण बघा फ्रेश दिसतंय एकदम। पनीरचे आता ते छोटे छोटे तुकडे काढून त्याच्यावरती टाकतील। ज्यादातर लोग कौन सा लेते, इटालियन या मैक्सिकन? मैक्सिकन ज़्यादा लेते। ओके, आपण इटालियन ट्राय करतोय। आपण दुनियापेक्षा वेगळं घ्यायचं मित्रांनो। ऑनियन। ऑनियन, ओके। शिमला मिर्च, ओके। परत सॉस आला, चिटपोटली, चिली फ्लेक्स, चाट मसाला आला, ऑरेगनो, पनीर सर्व आता मिक्स केलेलं आहे।
बघा त्याच्यावरती फ्रेश क्रीम टाकलेलं आहे त्यांनी, अमूलचं फ्रेश क्रीम टाकलेलं आहे. परत मिक्स करून घेत आहे. फ्रेश क्रीमनी एक जरा वेगळीच चव येते. अभी उस पे लगाएंगे क्या? अच्छा, हे आता आतमध्ये येणार मिक्सर. सगळं बघा व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती. त्या गाईज वरून बघा कांद्याचे स्लाइस वगैरे आलेले आहेत. हे क्या भाई? ऑलिव्ह. आता बघा ऑलिव्ह पण टाकलेला आहे त्यांनी. अमूल चीज टाकणार आता वरून किसून. फुल भरभरून चीज. अभी ऊपर से मोज़रेला चीज गाइस, पिझ्झा वाला चीज येतोय आता त्याच्यावरती. फुल भरभरून चीज टाकलाय. वरून चिली फ्लेक्स. ऑरेगॅनो वरतून थोडा टेस्ट साठी. रेडी. आता हे जाणार ओवन मध्ये गाइस. कितने मिनिट तक रखेंगे? 15. 5. अच्छा, 5 मिनिटं ठेवणार आहे. 5 मिनिटांनी ते रेडी होणार. त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर हे बघा आपलं रेडी झालेलं आहे आता. आणि बाहेर काढले बघा. आणि की कलर बघा किती भारी वाटतोय. सेम पिझ्झा सारखाच आहे. आता ते आपल्याला सर्व करतील आणि मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कसं लागतं ते. आता मी लगेच टेस्ट करतो आणि सांगतो की तुम्हाला कसं झालंय ते. अरे भर गया पूरा होतो. पूर्ण भरून गेली प्लेट. हे कोणसा चटणी? लसूण शेजवान. ओके, शेजवान चटणी बरोबर ते देतात आपल्याला. ग्रीन चटणी सोबत. मतलब एक खाया तो पेट भर जाएगा क्या? हे एक खाल्लं तर तुमचं पोट भरून जाईल. मी आता टेस्ट करतो लगेच आणि सांगतो की कसं झालं. मित्रांनो, माझ्या तोंडात एकदम पाणी आलेलं आहे. आता आपण ट्राय करूया. काहीतरी युनिक आयटम याच्याकडे भेटलाय आपल्याला. आता आपण ट्राय करूया आणि मी सांगतो की नेमकं हे कसं लागतंय आणि काय वगैरे. आता आपण पहिले शेजवान चटणी बरोबर खाऊन बघूया. टेस्टर आहे मित्रांनो. हा नुसता नॉर्मल ब्रेड आहे, पण त्यांनी सांगितलं ना याच्यात टेस्ट आहे, तर हा खरंच टेस्ट आहे ब्रेड मध्ये. आता आपण जे हे त्यांनी ना सब्जी वगैरे मिळून टाकलेले आहे ना, भाजीपाला तो पूर्ण, तर तो आपण टेस्ट करून बघूया की नेमकी चव वगैरे कशी लागते त्याची. हे सगळं मिक्स केलेलं आहे. मला असं वाटतं ना की सेम पिझ्झा सारखाच आहे, व्हेज पिझ्झा टाइप मध्ये. आता टेस्ट करून बघूया की नेमकी टेस्ट कशी लागते.
सेम मित्रांनो पिझ्झा सारखंच लागतंय, पण हा ब्रेडला चव आहे त्यामुळे जरा थोडं चांगलं लागतं. आणि चटणी सुद्धा छान आहे, थोडीशी चटणी स्पायसी आहे, पण तुम्ही जर स्पायसी खाणारे असाल तर चटणी बरोबर खाऊ शकतात. आणि टेस्ट वाईज विचाराल तर 5 आउट ऑफ 5 चांगली टेस्ट आहे. तुम्ही इकडे येऊन नक्की ट्राय करू शकतात. अजून सुद्धा यांच्याकडे आयटम आहे आणि लोकेशन वगैरे काय मी तुम्हाला सांगतो, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आपला आता खाऊन झालेलं आहे पनीनी. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, ॲड्रेस. तो भाई अपना ॲड्रेस क्या रहेगा, यहाँ आना रहेगा तो? गांधारी ब्रिज, ओके, कल्याण वेस्ट. गांधारी ब्रिज, कल्याण वेस्ट. ओके, त्याला प्रॉपर ॲड्रेस नाही सांगता येते, मी तुम्हाला सांगतो एकदा. हे बघा मित्रांनो, हा न्यू रोड आहे. या न्यू रोडवरती गांधारी ब्रिज कोणालाही तुम्ही विचाराल न्यू रोडवरती, तर तिकडनं एंट्री केल्या केल्या बाजूला इथे महाराजा चायवाला आहे आणि त्याच्या बाजूलाच या भाऊचं शॉप आहे. तर तुम्ही इकडे येऊन खाऊ शकतात. आणि इवन बघा अजून आयटम सुद्धा आहेत त्यांच्याकडे. मी पनीनी ट्राय केलं होतं. तर तुम्ही मोमोज वगैरे बघा, पिझी वगैरे, पिझ्झा वगैरे, फ्राईड मोमोज वगैरे, पास्ता, टोस्ट वगैरे, हे सगळे आयटम सुद्धा इथे येऊन खाऊ शकतात. भरपूर प्रकारचे आयटम आहे. शेक्स भी आहे क्या आपले बस? अच्छा बघा शेक्स सुद्धा आहेत. कुल्हड पिझ्झा आहे, गार्लिक ब्रेड पिझ्झा बघा, हे एवढे सगळे आयटम सुद्धा इकडे अवेलेबल आहेत. तर लवकर लवकर या मित्रांनो, जर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही इकडे येऊन खाऊ शकतात. तर लवकर लवकर या.